सगळेच म्हणतात तुझी मिसळ छान असते, काय घालतेस, कशी करतेस, आम्हाला पण दाखव. म्हणून म्हटलं चला, काल शिवांशचा बर्थडे होता, 15 लोकांसाठी मिसळ बनवायची होती. म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. अशी छानशी मिसळ बनवली होती. तर चला साहित्य दाखवते. 2 वेलची घेतलेत साधी, आणि इथं दालचिनी घेतली 2 तुकडे बघा. हे चक्री फूल घेतलंय, 2 लवंगा, 2 मिरे, आणि ही बघा मसाला वेलची आहे, तर 1 मसाला वेलची घेतली. इथं थोडेसे धने घेतलेत, आणि धनेना 2-2.5 चमचे असतील, तर एवढं धने घेतलेत. इथं पांढरे तीळ आहेत, गावठी तीळ आहेत, त्यामुळे थोडेसे लालसर पण आहेत. हे 4 कांदे घेतलेत बघा मी चिरण्यासाठी. तर इथं असा उभा कांदा चिरून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला भाजायचा आहे आणि मग बारीकच करायचा, त्यामुळे मोठा उभा चिरलाय कांदा. तर इथं कांदा चिरून घेतला. 3 कांदे चिरल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला खूप होतोय कांदा, 3 कांदे बाजचा होता, मग मी हा एवढ्या साईजचा ठेवून दिला, कारण एवढे साईजचे घेतले होते कांदे. तर हे बघा 3 कांदे घेतले, आणि एवढं आलं घेतले. लसूण यातला थोडा घ्यायचा, एवढा सगळा नाही वापरायचा. तर इथं तव्यावरती बघा खडे मसाले भाजायला घेतलेत. अगोदर मोठेवाले मसाले घ्यायचे, मग त्यानंतर ते जराशी हलकेसे गरम झाले की धने टाकायचे, आणि धने टाकल्यानंतर तीळ टाकायचे. तर मग अशी मी जिरे घ्यायचे विसरले होते. इथं धने बघा भाजून होत आले. धने भाजून झाले की तीळ टाकायचे. एकदम हलकं हलकं गरम करायचं, जास्त करपवायचं नाही किंवा जास्त धूर निघेपर्यंत भाजायचं नाही. तीळ थोडे परतवून घेतले. तर इथं 2 चमचे जिरे घेते मी, कारण मग अशी मी सांगायचं विसरले. तर हा घरगुती मसाला बनवते. थोडंसं आपण बाहेरचा पण मसाला टाकणार आहे, कारण जास्तीचा मसाला, जास्तीची मिसळ आहे, क्वांटिटी जास्त आहे, म्हणून मग तो पण वापरावा थोडासा म्हणून घ्यायचा. पण हा मसाला असेल ना, तर तुम्हाला दुसरं काहीच घालायची गरज नाही, कारण हे ना खूप छान मसाल्याचं वाटण होतं ह्यानं. आणि तुम्ही कोणत्याही भाजीला असा मसाला करू शकता. इथं बघा एवढं खोबरं घेतलंय, कारण 15 लोकांसाठी मिसळ बनवायची, क्वांटिटी जास्त आहे. घट्ट रस्सा पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, पण एकदम पातळ पण चांगला नाही लागणार आहे. आणि हे बघा 3 चिरलेले कांदे मगाचे, तर इथं भाजाय घेतलेत बघा. थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा परतवून घ्यायचा लालसर होईपर्यंत. शिवांशचा बर्थडे आहे, मग 15 लोकांसाठी मिसळ बनवायचे. मागच्या वेळी सर्वस्वीच्या बर्थडेला पण बनवलं, खूप छान झाली होती मिसळ ती, म्हणून म्हटलं करून घ्यावं. तर इथं बघा भाजायला वगैरे घेतलंय. सकाळी 8:15 वाजता हे चाललंय सगळं माझं. आंघोळ केली आणि ह्याच कामाला लागले. म्हटलं आवरून घ्यावं, कारण लाईट जाणार होती. आता आषाढीची वारी जाणार आहे, तर आळंदीत खूप काम असतात लाईटचं वगैरे, तर म्हणून मग लाईट जाणार होती. 10 वाजता लाईट जाणार होती, संध्याकाळी 6 वाजता येणार होती. तर एवढी गोंधळ झाला. आजचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला, कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कळालं असेल की रात्री 7:45ला लाईट आली, 6ला लाईट येणार होती. असं वाटण केलंय बघा. अगोदर खडा मसाला भाजला, त्यात कांदा वगैरे भाजून घेतलेला तो बारीक केला त्यातच, आणि ते घेतलं आणि आलं लसूण पेस्ट केली. तर इकडं बघा एवढी मटकी काढली 15 लोकांसाठी, जास्त पण मटकी चांगली नाही वाटत. आणि अर्धी वाटीच्या मापानं बघा हिरवा वाटाणा घेतलाय. तर वाटाणा हिरवा म्हणजे फ्रोझन वाटाणा आहे हा, तर तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घ्या, पण छान लागतो मध्ये मध्ये म्हणून घेतलाय. इथं मटकी वाटाणा धुवून घेतला आणि कुकरला लावते बघा. तर कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. तर त्यासाठी बघा मटकी धुवून घेतली, म्हणजे वास येत नाही. तर इथं घेतला आणि त्यात हळद घातली 1 चमचा, 1 चमचा मीठ घातलाय. कोणतीही डाळ वगैरे शिजवायची असेल तर मीठ हे वापरायचं, कारण त्यानं खूप छान टेस्ट लागते. नंतर तुम्ही टाकाच, पण शिजताना पण मीठ टाकायचं. त्यानंतर बघा इथं ना ह्या पळीनं, मोठी पळी आहे, धाबा पळी बोलतात त्याला, तर ते 3 पळी तेल घेतलं. तुम्हाला जास्त तर्री पाहिजे असेल तुम्ही अजून वाढवू शकता. तर त्यात कढीपत्ता टाकला. कढीपत्ता छान तडतडला की हो का, हे मसाला वाटण केलं होतं मी, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे बघा थोडंसं वापरलंय आलं लसूण पेस्ट दुसऱ्या भाजीला, आणि राहिलेलं सगळं आलं लसूण पेस्ट मी टाकून दिलं. तर छान असं भाजून घ्यायचं आलं लसूण पेस्ट. आणि त्यानंतर आपण केलेला मसाला जो आहे, कांदा खोबरा आणि खडे मसाला, तो टाकून घ्यायचा. हा मेन आहे आपल्या, म्हणजे मिसळ जी बनवतो ना आपण, त्याचं मेन हा मसाला आहे. आणि मग अशा आपण खूप छान भाजलं होतं ते लालसर होईपर्यंत, त्यामुळे पटकन तेल सोडून देतं ते. जास्त वेळ तेल म्हणजे जास्त वेळ तेलात भाजायला लागत नाही, पटकन तेल रिलीज होतं त्या मसाल्यातून. तर त्यानंतर बघा इथं ना हा टायगर ब्रँडचा मसाला आहे, मिसळ मसाला, तर मी वापरते हा. बघा तुम्हाला दाखवते, एकदम थोडा आहे, 20 ग्रॅम मसाला आहे हा.
तर एवढ्या लोकांना करायचे आणि बाहेरचे लोक असणार आहेत म्हणून छान व्हावी नेहमीपेक्षा म्हणून मग मी हा मसाला वापरते थोडा. तर ते तुम्हाला दाखवते. आणि हा मसाला मिक्स करून घेतला बघा. इथं एवढासा होतोय बघा. एकदम थोड्या प्रमाणात मसाला आहे हा. तर बघा इथं मसाला टाकते मी. हा मसाला मिक्स केला. त्यानंतर बघा ह्याच पळीनं 2.5 चमचे चटणी टाकली. आमची ताजी आत्ता बनवलेली चटणी आहे जी की तिखटाला कमी पडली आहे. म्हणजे जास्त तिखटवाल्या मिरच्या वापरल्या गेल्या नाहीत म्हणून मग ही 2.5 पळी वापरते. तर तुम्ही ना तुमची चटणी जर तिखट असेल, कांदा लसूण चटणी आहे ही, जर तिखट असेल तर तुम्ही अगदी कमी वापरा, जास्त वापरायची गरज नाही. ही पळी 2.5 वापरण्याचं कारण की चटणी तिखटाला बरीच कमी आहे आणि आपण जास्त बाहेरचा मसाला घातलेला नाही, एकदम 20 ग्रॅमच घातलेला आहे. तर तिखटपणा दुसऱ्या कशातून येणार म्हणून ही जास्तीचं घालते. आणि तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. तर बघा इथं टाकलं आणि ही शिजवून घेतलेली मगाची मटकी आहे ती घेतली आणि तिकडं कुकरला बटाटे लावलेत. तर इथं बघा मी मिसळमध्ये टाकते. जर तुम्हाला बटाटे घालून वगैरे करायचे असेल तर तुम्ही तसं मटकीमध्ये बटाटे शिजवू शकता, पण मी भाजी बाजूला करते. आणि ही जी तर्री बनवली आहे ना, म्हणजे हे जे आपण मिसळचा रस्सा बनवतोय, जर ह्या पद्धतीने बनवला तर तुम्हाला बटाटा टोमॅटो काही घालायची गरज नाही. अगदी हॉटेल सारखी तुमची भाजी होईल आणि सगळ्या लोकांनी नावच काढलं पाहिजे की मिसळ करावी तर त्यांनी अशी मिसळ होती ही. तर बघा असं टाकल्याबरोबर पाणी गरम करून टाकलं ह्याच्यात, तर ते पाणी टाकल्याबरोबर तर्री एवढी सुटली कारण मसाला आपण कांदा खोबरं अगोदरच छान भाजून घेतलं होतं. इकडं आईंची तयारी चालू आहे बटाट्याच्या भाजीची. तर इकडे बघा तर्री अजून उकळी यायची आणि एवढी तर्री आलेली आहे. तर खूप छान अशी मिसळ झाली होती. तुम्ही क्वांटिटी बघू शकताय. अंदाजानं तुमच्या पाणी घालायचं कारण कमी जास्त लागू शकते, खाणाऱ्यांच्यावर असतं. हे बघा एवढं खडं मीठ टाकले आणि मग अशा आपण मटकीला मीठ वापरलं होतं. फरसाण पण जरा जास्तीच खारट वगैरे असू शकतो त्यामुळं मीठ तुमच्या बेतानच घालायचं. तर इथं बघा तर्री कशी आली. तर मी मिसळला कधीही टोमॅटो वापरत नाही किंवा मग बटाटा वगैरे ह्यात घालत नाही. तर इकडं बघा मी बटाटा ना नुसती तेलात हळद टाकली आणि बटाटा टाकते. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. आपली बटाट्याची भाजी तयार. तर इथं बघा उकळी यायला लागले मिसळच्या रश्शाला. खूप छान तर्री आलेली एकदम ना. आपण मिसळच्या म्हणजे हॉटेलमध्ये जातो ना तिथं जसा वास येतो एकदम तसा वास येत होता. खूप छान झालेली, तिखटाला वगैरे एकदम परफेक्ट. आणि इथं बघा उकळी आली. तर संध्याकाळी बघा बड्डे वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं मिसळ वाढायला घेतली. अगोदर द्रोणमध्ये ना बटाट्याची भाजी, त्यानंतर फरसाण तुम्हाला सांगते, पापडी, गाठी, बाकीचा फरसाण आणि शेव हे सगळं बाजूला आणायचं. त्यानं पण मिसळची चव अगदी बदलते आणि एकदम छान लागते. आपण तो मिक्सवाला फरसाण आणतो तो शक्यतो वापरायचा नाही, असं सुट्टा आणायचा. फ्रेश फरसाण असतो त्यामुळे खूप छान लागतं. आणि इथं बघा आमच्या सगळ्यांचं चाललंय वाढायचं. आणि इकडं मी रस्सा वाढायला घेतलाय बघा. तर त्यानंतर कांदा वगैरे टाकला, कोथिंबीर टाकली आणि रस्सा वाढायला घेतला. तर एवढा छान रस्सा झाला होता. आणि मिसळ म्हणाल ना हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला आवडणार नाही एवढी छान मिसळ तुम्ही बनवू शकता. फक्त जसं साहित्य सांगितले आणि जसं मी केलंय ना तसं करायचं. कशी वाटली